नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रोसेस चालू होणार आहे, पण या प्रोसेसच्या अगोदरचे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. आवडत असेल तर नक्की बघा, तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आता मेजर जो विषय किंवा मेजर ज्या कमेंट आल्यात तो मुद्दा आहे डोमेसाइल ह्या विषयाचा. डोमेसाइल सर्टिफिकेट हे कधीचं हवं, कुणाच्या नावाचं हवं, त्यानंतर वडिलांच्या नावाचं चालेल, पतीच्या नावाचं चालेल, किंवा वैध डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय, त्याची व्हॅलिडिटी असते का, किती वर्षापर्यंत चालतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक मात्र नक्की करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, छोटे छोटे पॉईंट्स, इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची असेल, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आज आपण बघूया डोमेसाइल सर्टिफिकेट बाबत. कुणाला कधीचं हवं, वैध डोमेसाइल म्हणजे काय आणि नसल्यास काय होऊ शकतं. चला वन बाय वन आपण बघूया. पण मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी यापूर्वी सुद्धा मी भरपूर सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेतलेले आहे. पवित्र पोर्टलची सगळी प्रोसेस 2022च्या शिक्षक भरतीच्या अगेन्स्ट मी पूर्ण बघितली आहे, पूर्ण फॉलो केलेली आहे. सो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. हे सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या, तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तुमच्या मार्कनुसार तुमचं सिलेक्शन होणार की नाही आणि सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे विद्यार्थी 1 ते 8 वर्गांसाठी डीएड किंवा बीएडला आता एक्झाम देत असेल किंवा ॲडमिशन घेतलं असेल, ह्या सगळ्यांसाठी टीईटी कंपल्सरी आहे. दुसरा मुद्दा, जे शिक्षक असे आहेत की जे ऑलरेडी शाळेवरती रुजू आहेत, शिक्षक म्हणून रुजू आहेत, पण त्यांनी जर टीईटी केली नसेल तर कोर्टाचा निर्णय आला, त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली नाही, तर त्यांना पदाचा राजीनामा किंवा रिटायर व्हावं लागणार आहे. सो त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि आमच्या टीचरचे सगळे लेक्चर्स आवडत असेल आणि याचा फायदा होत असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टीईटीची पेपर 2 ची बॅच गणित विज्ञानासह सामाजिक शास्त्रासह दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे आणि टीईटीची पेपर 1 ची बॅच अवेलेबल आहे. दोन्ही पेपर एकत्र असणारी बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला युट्यूबवर आता शिकवतात, त्यांचे लेक्चर बघा, आवडलं तर नक्की शेअर करा आणि बॅच परचेस करा. ह्या सगळ्या बॅचच्या फी तुम्हाला इथे दिसतात. ह्या बॅचच्या फीवर आता गणपती उत्सवानिमित्त 20% ऑफ आहे. तुम्ही आता ही बॅच लगेच परचेस करू शकता आणि कुपन कोड वापरू शकता बाप्पा नावाचा. ही ऑफर तुम्हाला 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत. यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे, ॲपची लिंक डाउनलोड करा आणि हवा तो कोर्स तुम्ही परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा 2025 ची टेटची जाहिरात होती. बघा टेटची जाहिरात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 25/4/2025 ला ही जाहिरात आलेली आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये बघा टेट शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025 ची जाहिरात आहे. ही जाहिरात आली त्यावेळेस त्यांनी जाहिरातीमध्ये मेन्शन केलं होतं, फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला विचारलं. बघा फॉर्म भरताना काय विचारलं, डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट. हे कंपल्सरी बघा स्टार करून दिलेलं होतं, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कंपल्शन होतं. पण कुणाला होतं कंपल्शन, तुम्हाला इथे यस करायचं होतं. नो केलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्हाला यस केलं तर काय, नो केलं तर काय, हा ऑप्शन होता. बघा तुम्हाला कुणाला लागणार होता तो मुद्दा तुम्हाला मी सांगतो. सॅम्पल कॉपी तुम्ही बघू शकता. तुम्ही जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट कसं असतं तुम्हाला इथे बघू शकता. एकतर तुमचं एज आणि नॅशनॅलिटी दोघंही त्याच्याबरोबर येऊ शकतं किंवा सेपरेट डोमेसाइल सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आता ह्या डोमेसाइल सर्टिफिकेटवर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे डोमेसाइल सर्टिफिकेट कोण देतं, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा त्या लेवलचे अधिकारी तुम्हाला देत असतात. याच्यावरती याला व्हॅलिडिटी असते का, फक्त कधी काढलेलं ही मेन्शन केलेली डेट असते. ही डेट लक्षात घ्या, कधी काढलंय. मग आता या परीक्षेसाठी पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी तुम्हाला ही डेट महत्वाची आहे, कधी काढल्याची. याला व्हॅलिडिटी असते का, नाही, याला व्हॅलिडिटी नसते. एकदा काढलं की तुम्ही लॉंग लाईफ ते वापरू शकता. काही मुलं म्हणतात की सर 15 वर्षापर्यंत चालतं, 15 वर्षानंतर परत काढावं लागतं. असं काही नाहीये. डोमेसाइल एकदाच काढण्याची प्रोसेस, परत काढायची गरज नाही. डोमेसाइल मिळण्याची प्रोसेस अशी आहे की तुम्ही ज्या स्टेटमध्ये 15 वर्षे वास्तव्य करतात याचं प्रूफ तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला डोमेसाइल त्या स्टेटचं मिळतं. मग 15 वर्ष तुम्ही वापरू शकता, 15 वर्षापेक्षा पुढे तुम्ही वापरू शकता. त्याला लिमिट नाही, त्याला व्हॅलिडिटी नसते. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो. तुम्हाला मी डोमेसाइल सर्टिफिकेट कुणाला लागणार आहे हा मुद्दा मी तुम्हाला पहिले क्लिअर करतो. त्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या. कुणाला लागणार आहे तर पहिले मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण घ्यायचं आहे, आरक्षित असणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला डोमेसाइल लागतं. मग आरक्षण कोणतंही असू दे, आरक्षण दोन्ही प्रकारचे तुम्हाला माहिती असेल. एक सामाजिक आरक्षण आहे आणि एक समांतर आरक्षण आहे. म्हणजे तुम्हाला इव्हन महिला आरक्षण, महिलांमधून जर पद घ्यायचं असेल, महिला आरक्षणाचा फायदा घेत असेल तर सुद्धा तुम्हाला डोमेसाइल लागणार आहे. तुम्हाला दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू, कोणतंही समांतर आरक्षण असू द्या त्यासाठी तुम्हाला डोमेसाइल लागणारच आहे. सामाजिक आरक्षणामध्ये तुम्ही जर ओपन जनरल सोडून बाकी ठिकाणी असाल, म्हणजे SC, ST, OBC, SBC, NT, अ, ब, क, ड, SBC,
ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असणारेच उमेदवार फक्त आरक्षण घेऊ शकता. बाहेरच्या स्टेटचे उमेदवार या शिक्षक भरतीमध्ये रोल काय म्हणू शकता इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात, पण ते कुठे फक्त ओपन जनरल मध्ये, ओपनच्या पण महिलांना डोमेसाईल लागेल, ओपनच्या पण समांतर आरक्षणाला डोमेसाईल कंपल्सरी लागणार आहे. समजलं असेल तुम्हाला कधीच लागणार आहे. आता शिक्षक भरती संदर्भात किंवा ज्या पण एक्झाम असतात त्या एक्झामला फॉर्म भरण्याची लास्ट डेट असते, त्या डेट पर्यंत तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं असावं. शिक्षक भरतीसाठी तुम्हाला माहिती लास्ट डेट काय 14 मे 2025 ह्या डेट पर्यंतच तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. नंतर काढले असेल तर डोमेसाईल चालणार नाही. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर कुणाच्या नावाचं हवं, जनरली हे बघा तुम्ही फादरच्या नावाचं असेल, मुलांनी सगळ्यांनी फादरच्या नावाचंच काढणार आहे, फादरच असणार आहे. आणि मुलींच्या बाबतीत तुम्ही फादर किंवा हजबंड दोघांच्या नावाचं तुम्ही सर्टिफिकेट वापरू शकता, डोमेसाईल सर्टिफिकेट वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हजबंडच्या नावाचं वापरण्यासंदर्भात पाठीमागे पण व्हिडिओ घेतलेला आहे. हजबंडच्या नावाचं वापरायचं असेल तर तुमचा हा हजबंड आहे याचं प्रूफ म्हणून तुमच्याकडे दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागतं, एक तर तुमचं गॅजेट लागतं किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं. ते जर असेल तर हजबंडच्या नावात सुद्धा तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्हॅलिडिटी असते का याला, तर व्हॅलिडिटी नसते. याला व्हॅलिडिटी या डॉक्युमेंटला नसते, फक्त कधी काढल्याची डेट त्याच्यावर असते आणि ती डेट तुम्हाला ह्या डेट बरोबर मॅच झाली पाहिजे. रिसिप्टवर चालतं का डोमेसाईल? नाही, रिसिप्टवर तुम्हाला डोमेसाईल अलाउड केलं जात नाही, त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि तुम्हाला व्हॅलिड ठरत नाही. जुने चालेल का? चालेल, कधीच असू दे. तुम्ही अगदी पहिला काढलं असेल तरी चालतं, दुसरी चालतं, तिसरी चालतं, 15 वर्ष होऊन गेले तरी चालतंय, जुनं चालतंय. सो लक्षात घ्या. आता याबद्दल तुम्ही ऍड जर बघितली, जाहिरात बघा, मी तुम्हाला विथ प्रूफ नेहमी सांगत असतो. लक्षात घ्या, माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला विथ प्रूफ दाखवत असतो. जाहिरात काय सांगतो तुम्ही लक्षात घ्या. जाहिरातीमध्ये हा एक पॉईंट आहे 4.9 आणि हा एक महत्वाचा पॉईंट 4.10. यात काय त्यांनी सांगितलंय, आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच अनुज्ञेय आहे. आता महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजेच काय रे, डोमेसाईल सर्टिफिकेट. आता काही मुलं म्हणतील सर माझ्याकडे एलसी आहे, ग्रामपंचायत सर्टिफिकेट आहे, रहिवासी दाखला आहे, चालेल का? नाही चालणार. या ठिकाणी तुम्हाला डोमेसाईलच लागेल. आता जेव्हा पवित्र पोर्टलचा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होईल त्यावेळेस जर त्यांनी त्याच्यामध्ये तसं मेन्शन केलं की आम्ही डोमेसाईलला ऑप्शन म्हणून एलसी चालेल किंवा ग्रामपंचायत रहिवासी दाखला चालेल तर मग चालू शकतं. मागच्या 2022ला हा गोंधळ झाला होता, त्यावेळेस त्यांनी कन्सिडर केलं होतं. बघा, मी अपवादात्मक परिस्थिती सांगतो, त्यावेळेस त्यांनी कन्सिडर केलं होतं, पण ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे, 2025 जाहिरातीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे की सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तो अर्थ असेल. आता यासाठी त्यांनी असं काही सांगितलं नाहीये की तुम्हाला इथे डोमेसाईलच लागेल असं, मात्र त्यांनी सांगितलंय सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना. आता यात अजून एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो बघा, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला वैध अंतिम दिनांकापूर्वीचे लागतील. आता ही जी जाहिरात आहे 2025 स्टेटची, याच्यामध्ये डोमेसाईल हा उल्लेख केलेला नाहीये, पण फॉर्म भरताना मी तुम्हाला दाखवलं बघा, इथे फॉर्म भरताना मात्र त्यांनी डोमेसाईल हा उल्लेख केलेला बघा. हा फॉर्म भरतानाची ही इमेज आहे, यामध्ये डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजे डोमेसाईल पाहिजे. पण मी परत सांगतो, घाबरून जायची गरज नाही. कुणाकडे नसेल तर त्यांना मी सांगतो अजून पवित्र पोर्टलची प्रोसेस चालू होऊ द्या, त्यांची मागणी प्रसिद्धीपत्रक येऊ द्या, त्यात ते मेन्शन करतील. जर त्याला ऑप्शन त्यांनी दिला, बराच काही एक्झाम मध्ये असा ऑप्शन आहे डोमेसाईल ऑब्लिक एलसी ऑब्लिक टीसी ऑब्लिक रहिवासी दाखला आहे ऑप्शन तो. सो घाबरून जायची गरज नाहीये. फक्त ज्यांच्याकडे असेल त्यांना डोंट वरी, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी पण घाबरून जाऊ नका. यावर मी पुढे माहिती देतो तुम्हाला जेव्हा पवित्र पोर्टलच्या सूचना येतील त्यानुसार. सो फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला माहिती होती 14 मे होती बघा. हे पण स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे, विथ प्रूफ तुम्हाला दाखवत असतो, लक्षात घ्या. त्यानंतर आता प्रश्न जो आहे, विवाहित महिलांना वडिलांच्या पतीच्या नावाचे चालेल का, तर याचं उत्तर मी तुम्हाला यस दिलं. फक्त पतीच्या नावाचं वापरायचं असेल तर तुम्हाला 2 डॉक्युमेंट याच्या व्यतिरिक्त बरोबर असणं गरजेचं आहे, एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट. हे कधीच चालेल, हे कधीच पण, याला काय व्हॅलिडिटी नाही, कधीच पण चालेल. हे दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागेल बघा. कधीचेही हवे चालेल, काय प्रॉब्लेम नाही, कधीचे हवेल किंवा कधीचे असेल. आता जर तुम्ही काढलं हे दोघांपैकी एक तरी चालतं, एक हे किंवा ऑर हे दुसरं, हे दोघांपैकी एक लागणार जर पतीच्या नावाचं वापरायचं असेल तर. आणि वैध डोमेसाईल नसल्यास जाहिरात काय सांगते, काय परिणाम होऊ शकतो. जाहिरात काय सांगते तुम्हाला मी आत्ताच सांगितले, काय तुम्ही आरक्षणामधून जागा मिळणार का, तर नाही, तुम्हाला आरक्षणामधून जागा मिळणार नाही. पण फॉर्म भरताना तुम्ही जर फॉर्म भरताना यस केलं असेल तर मात्र, फॉर्म करताना यस केलं असेल आणि टेटचा फॉर्म भरताना आणि आता तुम्ही जेव्हा पवित्र पोर्टलला फॉर्म भराल तेव्हा जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट 14 मे पूर्वी
पूर्वीचं नसेल तर तुम्हाला इथे नो करावा लागेल. काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण इथे तुम्ही जेव्हा नो करता तेव्हा तुमचा विचार फक्त कुठे होतो, ओपन जनरल मधूनच होतो, हे पण लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही नो करता तेव्हा तुमचा विचार ओपन जनरल मधून मिळेल. ओपनच्या जागा मिळतील तुम्हाला, पण डोमेसाईल असेल तर ओपन बरोबर तुमच्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षण जागा मिळतात. जर नसेल तर तुम्ही इथे जाणार आहे. तिसरा मुद्दा, ओपन साठी जर तुम्ही सपोज एखादा विद्यार्थी म्हणतोय सर ठीक आहे ना, माझ्याकडे नाहीये, मी पवित्र पोर्टलला फॉर्म भरतो, मी नो करतो, मला ओपन साठी जागा मिळतील. पण मुद्दा लक्षात घ्या, ओपनच्या जागा मिळतील पण ओपनचा क्रायटेरिया जो आहे वयाचा, तो आहे 19 ते 38 वर्षापर्यंतचा. वयाची पात्रता 19 ते 38च असणार आहे. तुमचं वय जर का 38 प्लस असेल तर मग तुम्ही तर आउटच होऊन जाल, म्हणजे या प्रोसेस मधनच आउट होऊन जाल, हे लक्षात घ्या. याच्या पहिले मी तुम्हाला एनसेल बद्दल पण बोललो होतो, तसंच तुमचं डोमेसाईल बद्दल पण आहे. आता डोमेसाईलला परत मी क्लिअर करतो, घाबरून जायची गरज नाही. जेव्हा पवित्र पोर्टलला फॉर्म भरण्याची प्रोसेस होईल तेव्हा 2022ला त्यांनी हा ऑप्शन दिला होता. 23ला 25च्या अगेन्स्ट सुद्धा ऑप्शन देण्याचे चान्सेस आहेत. TCLC किंवा रहिवासी दाखला ते कन्सिडर करू शकतात. सो घाबरून जाऊ नका. फक्त मी तुम्हाला माहिती देतो की टेटचा फॉर्म भरताना त्यांनी डोमेसाईल विचारलेला आहे. ओके, सो याबद्दल अजून तुमच्या मनात काही शंका असेल कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओची माहिती तुम्हाला प्रॉपर मिळाली असेल, एकदम टू द पॉइंट, सुटसुटीत, एकदम समजेल अशा भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, हे सगळं तुम्हाला समजलं आहे, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला CTT पेपर 1-2 आणि TET पेपर 1-2 दोन्ही बॅचेस आपल्याला चालू झाल्या. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तुमच्या मित्रांना कळवा, तुमच्या नातेवाईकांना कळवा, तुमच्या DED-BEDच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज करा, तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा. खूप चांगल्या पद्धतीने सेपरेट फॅकल्टी प्रत्येक विषय घेऊन तुमच्या समोर येते. ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ह्या बॅचेसची फी तुम्ही बघू शकता. ही फी तुम्हाला आता जर बॅच ऍडमिशन घेतलं, परचेस केली, 20% डिस्काउंट गणेशोत्सव निमित्त आहे. बाप्पा नावाचा कोड वापरून तुम्ही घेऊ शकता. ही ऑफर तुम्हाला 6 सप्टेंबर पर्यंत व्हॅलिड आहे. सो लगेच अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, लिंक डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा. काही शंका असेल तुम्हाला तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. ओके, सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. ते बघण्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि नवीन अपडेट तुम्हाला माहिती पडेल. सो व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.